वासे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं हृदये पाण्डुरङ्गा गुरु
जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येची आदिकरण तेची बंधुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको फाटे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग असे महाराष्ट्रातील श्रीमंत संत ज्यांच्या घरी भगवंताने स्वतः कावडीने पाणी वाहिले असे श्रीमंत संत असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा, 8 चरणांचा नाही बरं का, पण 4 चरणांचा अभंग तुम्हा आम्हा सर्व संत सज्जनांच्या मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवडे देवासी प्रस्तुत अभंगातून नाथबाबा सांगतात देवाला काय आवडतं बाबा. देवाची आवड या अभंगातून प्रतिपादन करतात. देवाला काय आवडतं तर आवडे देवासी तो एका प्रकार, देवाच्या आवडीचा प्रकार सांगतात. नामाचा उच्चार रात्रंदीन बाबा जो भक्त माझं नामाचं चिंतन करेन, नामस्मरण करेन कधी जेवण झाल्यावर जेवायच्या आधी नाही रात्रंदिवस, जो भक्त रात्रंदिवस माझ्या नामाचं चिंतन करेन तो भक्त मला आवडतो. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असेल, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असेल आणि हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असेल तो भक्त देवाला आवडतो असे नाथबाबा दुसऱ्या चरणात सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणि नाही. नाथबाबा शपथ घेऊन सांगतात, आणि म्हणजे शपथ घेऊन सांगतात बाबा जो भक्त आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करेल. आषाढी कार्तिकी कशाची? पंढरीची सांगितली, पंढरपूरची नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणि नाही, याशिवाय दुसरं साधनच नाहीये. एका जनार्दनी साजाचा नेम तो देवा परम पूज्य जगी.
आणि हे नियम, हे सगळे नियम काय, देवाचं नामस्मरण, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असेल, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असेल, हृदयामध्ये वैष्णवांबद्दल कळवळ असेल, हे सगळे नियम जो भक्त रोज करतो तो भक्त देवाला प्रिय असतो. आज आला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल आज या ठिकाणी पारगाव सुद्रीक ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी चालू असणारा पायदिंडी सोहळा वर्ष 10वे आणि 10व्या वर्षातील पहिल्या दिवसाची चालू असणाऱ्या वारीमधील पहिल्या दिवसाची पहिल्या मुक्कामाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या वाटेला आली हे मी माझं थोर भाग्य समजेल. अभंगातून नाथबाबा काय सांगतात बाबा, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी कुणासी, देवासी. मग आपल्याला देव माहिती आहे का, माहिती आहे का देव, तुम्ही बोलते हो बर का, बोलत चला तुम्ही, याशिवाय कीर्तन होत नसतं. देव माहिती का आपल्याला, कुठे देव, देवर पंढरपूरला सगळीकडे म्हणतात. जनाबाई कुठे सांगतात देव, देव आहे देव आहे हरिप्राप्तीचे उपाय करावे संतांचे
हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. आपल्याला संतांचे पाय धरावे लागतील, त्याशिवाय देव प्राप्त होणार नाही. त्याशिवाय आपल्याला प्राप्ती होणारच नाही देवाची. महाराज सांगतात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे पाय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आणि धरावे ते पाय कधी मधी. असं चुकल्यावर सांगत जराशी. लहान लेकरू तुम्ही सगळी माझ्यापेक्षा मोठी मंडळी इथं, ज्ञानी मंडळी इथं. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूचे आपल्याला पाय धरावे लागतील, सद्गुरूला शरण जावे लागेल, त्याशिवाय आपल्याला देव काय सापडणार नाही. मला सांगा, आपण संसार करतो, संसारात सुख आहे का? सुख नाही. दुःख बांधवडी दुःख मवळ उठतं, ते पारंब्या हलत्यात, पण त्यात एक सुखाची गोष्ट घडते.
एवढं दुःख त्याच्यासोबत असतं, पण एक सुखाची गोष्ट घडती. काय? त्या मोळाचा कांदा फुटतो आणि तो कांदा फुटल्यानंतर त्या मधाचा एक थेंब त्या लाकूड तोड्याच्या ओठावर पडतो. त्या लाकूड तोड्याच्या ओठावर पडल्यानंतर तो त्याची चव घेतो, चाखतो त्याला आणि म्हणतो, वा किती सुख आहे या संसारात, किती सुख आहे. खरं सुख असतं का? खरं सुख नसतं, पण ते मध इतका गोड असतो की तो म्हणतो या संसारात खूप सुख आहे. मग खरं सुख नसतं. सुख केवढं असतं? सुख पाहता जावा पाडे, सुख पाहता तरी तो काय म्हणतो? किती आनंद आहे. आपल्याला संसारात सुख नाही, आपण काय केलं पाहिजे? परमार्थाकडे गेले पाहिजे. माय बापा, परमार्थात सद्गुरू केले पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आणि आम्हाला या गोष्टी काही माहित नव्हत्या. आम्हाला या गोष्टी दादांमुळे, बाबांमुळे, संजू भाऊंच्या, यांच्या, श्रीकांत भाऊंच्या, रायकर भाऊंच्या यांच्या माध्यमातून आम्हाला ते भेटलंय, ते नाम भेटलंय, ते त्यांना शरण गेलं आपण आणि ते नाम आपल्याला भेटलंय. नाही तसं पाहिलं तर आता मी बी काही कीर्तनकार, प्रवचनकार नाही, पण एक सद्गुरूची सेवा म्हणून तुमच्या पुढे एक तासभर सेवा करेन. आणि सेवा मी करेन म्हणजे मी सेवा करणारी कोण नाहीये, सगळं भगवंत करणार आहे. तुम्ही बसलाय ही सुद्धा एक सेवाच आहे. मी बोलते तुमच्या समोर ही एक सेवाच आहे. टाळकरी टाळ वाजवतात ही एक सेवाच आहे. मृदुंग वादक मृदुंग वाजवतात ही एक सेवाच आहे भगवंताची. आणि त्यामुळे सेविके सांगितलेले काम. अशा प्रकारे आपण भगवंताची सेवा करतोय. तसं पाहिलं तर आपण सेवा केली, आपलं खूप भाग्य आहे. आपल्याला सेवा करायला भेटती, आपलं खूप भाग्य आहे. आपलं पहिलं हे भाग्य आहे की आपल्याला माणसाचा देह मिळालाय, नाही तर तो लय अवघड आहे. माणसाचा जन्म भेटणं लय अवघड आहे. आपल्याला तो जन्म भेटलाय. देव भेटणं खूप अवघड आहे, पण आपल्याला भेटलाय. कसं भेटला? जसं आंधळ्याच्या हातात कवळा सापडा, असा आपल्याला नरदेव भेटलाय. एक आंधळा असतो, नदीवर जातो, नदीवर त्याचं भजन चालू असतं, सूर्याला नमस्कार करतो आणि सूर्याला नमस्कार करत असताना हात वर करतो. कोण? आंधळा. आहे, तुमचं लक्ष आहे, चांगलंच लक्ष आहे. आंधळा हात वर करतो
हात वर केल्याच्या नंतर त्याच्या हातात काय सापडतं? कावळा सापडतो. आंधळ्याला काही दिसत नाही. तो म्हणतो काय बाबा फेकून द्यावा. काय म्हणतो? फेकून द्यावा. पण तेवढ्यात एक माणूस शेजारीन चाललेला असतो. ते म्हणतो अरे तुला कावळा कसा सापडला? आज सकाळीच राजाने दवंडी पिटवली गावामध्ये. काय दवंडी पिटवली? जो कोणी माणूस मनुष्य प्राणी असेल त्याने मला एक कावळा आणून द्यायचा. जो मनुष्य मला कावळा आणून देईल त्याला 50 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिलं जाईल. मग तो काय करतो? तो म्हणतो आता राजाचं खरंय, आपण कावळा नेऊन दिला तर आपल्याला 50 मोहरा भेटत्यान. पण त्याच्या मनात विचार येतो याला 50 मोहरा दिल्यावर 25 आपल्या बायकोला द्यावा लागते. आपल्याला 25च राहत्या. तो लय विचार करतो आणि तो भेटलेला कावळा असतो तो काखेमध्ये ठेवतो आणि परत हात वर करतो. हात वर केल्यावर दुसरा कावळा लगेच भेटला असेल. पहिला बी सुटून गेला आणि दुसरा बी नाही भेटला. अशी आपली गत होत चालली. अशी गत नाही झाली पाहिजे. आपल्याला नरदेव भेटलाय. देवाने देव दिलाय कशासाठी नेमका? देव दिला देव बजरंग भजना गोमटा असं चुकल्यावर सांगत जा. ठिकाणा मात्र चुकून लागला सांभाळून घेत जा. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटाबाधिकेचा. देवाने देह कशासाठी दिलाय? भजन करण्यासाठी. भजन कसं करायचं? आपल्याला भजन करायचं म्हणल्यावर टाळ लागतो, पकवान लागतो, विना लागतो, माईक लागतो, मग आपलं भजन होतं. पण भजन हे करायला सांगितलंय का? तर नाही. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव ते भजन आपल्याला करायला लावले आणि ते भजन त्या भजनाचं नाम ते आपल्याला सद्गुरु दादांकडून भेटले. त्या नामाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. तसं पाहिलं तर आता ऋतुजाताई मस्त तुमच्या पुढे कना बोलत आहेत. इथून घरी जाते काय बरोबर नाही? इथं हाय तर तरी हा म्हणा. तसं पाहिलं तर आपला भरवसा नाही. परत सांगतात क्षण भंगुर नाही भरवसा. Hallelujah.
दिले इंद्रिय हात पाय कान. हात पाय आणि कान. हात कशासाठी दिले? जेवण करण्यासाठी. कीर्तनामध्ये आल्यावर टाळी वाजवण्यासाठी हात दिले. वाजवतो का आपण? वाजवतो. वाजवा पण. विठ्ठल विठ्ठल. आताशी वाजवल्या. कीर्तनात बसल्यापासून आता वाजवल्या. सांगितल्या होती मी. बर असं नका तसं असेल तसं. दिले इंद्रिय हात पाय कान. पाय कशासाठी दिले? चालता चालता एखाद्याला लाथ हाणायसाठी. पायात गोठवून पडण्यासाठी. त्याच्यासाठी दिलेत का पाय? तर नाही. कशासाठी? बर वारी करण्यासाठी दिलेत. कान कशासाठी दिलेत? कशासाठी दिलेत कान? बर विठोबाचं गुणगान ऐकण्यासाठी आपल्याला कान दिलेत. कुणाचे भांडण चालले असल्यावर लगेच कान लावून बघतो आपण. त्याच्यासाठी कान नाही दिले. तर देवाचं गुणगान ऐकण्यासाठी, कीर्तन श्रवण करण्यासाठी कान दिलेत. त्याने तू जोडसी नारायण. त्या सगळ्यांनी तू नारायणापर्यंत पोहोचू शकतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपण जन्माला आलोय. आपण शाळेत जाऊ शकतो. डॉक्टर होऊ शकतो. कलेक्टर होऊ शकतो. कीर्तनकार होऊ शकतो. पण याच्या पलीकडे जाऊन ही सच्चिदानंद पदवी आपण घेऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. हा देह कसा आहे? देह नाशिवंत आहे. पण आपण जन्माला आलोय. माणसाचा देह आपल्याला भेटलाय. जन्माला आपण आलोय. पण जन्माला आल्याच्या नंतर काय करायचंय? भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं भजन आपण करायचंय. आपली ओळख करून घेण्यासाठी आपल्याला नरदेह दिलाय भगवंताने. आणि नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. त्यामध्ये दुःख आहे. पण आपल्याला काय सांगितलंय? त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपल्याला वासुदेव म्हणायला लावले. पण कसं? आपल्याला जे नाम दिलंय तो वासुदेव आहे. ते नाम ते वासुदेव म्हणायचे आपल्याला. आणि त्याच
त्यांचं चिंतन आपल्याला करायचंय. हा वासुदेवा त्या वासुदेवाचं चिंतन करायचंय. नेमकं आपण आहेत कोण आहे आपण? मन मन भरण सीता नित्य वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. मी वासुदेव आहे. कोण म्हणतंय? श्री हरी महाराज. कोण म्हणते? संत सांगते मी तू वासुदेव तत्वता मी वासुदेव आहे. कुठून आलाय तू? कुठून आलाय? तुला आपण माणसाच्या जन्माला आलो, परंतु आपण कुठून आलो आपल्याला माहितीये का? अनधी गोठणीया रवी कमला रे ताया दार तुझे आलासी कोठून आला शिकवणारे ठाया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. ही माया लटकी घरदार आपलंय का? आपण कुठून आलोय? आपल्याला जायचंय कुठं? आणि हे संसार माझा, ही बायका पोरं माझी आपण म्हणतोय, ही खरंच तुमचं आहे का? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह आपला आहे का? देह काळाचा आहे. काळ आपल्यावर टपलेलाच आहे. गडोगडी काळ वाटयाची पाहे. गडोगडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाशी? किती अवकाशी? आताच तुम्ही म्हणले इथून मी घरी जाईन, याचा सुद्धा भरवसा नाही. तो काट आपल्यावर टपलेलाच आहे. कधी उडी मारून आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची आपली आणि आपली ओळख करून घ्यायची. सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे. आपले स्वहित साधून घ्यावे. मरणाच्या आधी आपल्याला सावध व्हायचंय. आपलं हित नेमकं कशात आहे? हा हित ते करावे देवाचे चिंतन.
आपलं हित कशात आहे हे आपण साधून घ्यायचंय आणि हित जर आपल्याला साधून घ्यायचंय आपल्याला कसं जगायचंय हे सांगते आपलं हित नेमकं कशात आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि ते हित जाणण्यासाठी आपल्याला सद्गुरू करावे लागतात आणि ते संगते साधुते सोहिता कारणे संगते साधुता कारणे संगते साधुते सोहिता कारणे संगते साधुता भक्ति आरुते वेदोरा भक्ति आरुते वेदोरा आपल्या हितासाठी हा संतांची संगत करावी आपलं हित कशात आहे नेमकं ते साधून घ्यायचंय आणि असंच आपण काहींनी सद्गुरू केलेत काहींनी नाही केले बरोबर ना हा पण ज्यांनी सद्गुरू नाही केले त्यांचं काय ज्याने नाही केला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आपण गुरु केलेत पण गुरुने दिलेलं जे नाम आहे त्याचं नाम चिंतन आपण करतो का मला नका सांगू करतो का नाही स्वतःला प्रश्न विचारायचे आपण सद्गुरूने आपल्याला दिलेलं नाम आहे त्याचं चिंतन आपण कधी करतो का स्वतःला विचारायचं आपण नाम चिंतन करतो का विठ्ठल विठ्ठल सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं आपण चिंतन करतो का आणि हेच नामस्मरण आपल्याला कधी करायला सांगितलंय सतत करायला सांगितलंय आणि तेच देवाला आवडतं
या ठिकाणी आपली सेवा चालू झाली ना, हार घातला म्हणल्यावर चालू झाली आताशी. सेवेची समाप्ती होत आली. आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे मी इथं उभा राहण्याचं म्हणजे धाडस केलं, ज्यांनी मला इथं उभा केलं, ज्यांच्यामुळे मी इथं उभा राहिली, ते असणारे सर्वांनीच आता आग्रह केला म्हणून. तसं मी काय कीर्तनकार प्रवचनकार नाही. आता ज्यांच्या घरी सेवा येते काय राजेंद्र महाराज हेतमाळीस ते आले घरी, मला म्हणले तुझं कीर्तन आहे. म्हणलं कीर्तन? अंगावर काटा आला ना. कुणाला येत नाही म्हणलं कीर्तन? कीर्तन येत नाही म्हणलं मला. म्हणले कीर्तन करणारे तू कोण आहे? कीर्तन देव करणार आहे, कीर्तन करणारे तू कोण नाही म्हणले. दादांचा आशीर्वाद, आज दादांच्या आशीर्वाद आणि शिकविता धनी वेगळाची. चालणारा बोलणारा सर्व कार्य करणारा तो भगवंत आहे. आपली सेविक सांगितलेले काम असं असणारे आपण भगवंताची सेवाच आहे. माय बापू, ही सेवा भगवंताची सेवा, दादांचं कार्य आहे, पुढे चालत राहावं म्हणून चालू असलेली ही सेवा म्हणून मी केली. म्हणजे मी नाही केली, दादांनीच करून घेतली. परंतु ती सेवा आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं फक्त. आणि त्यांच्या आता संजू भाऊ असतील, त्यांच्या आशीर्वादाने, आता त्यांच्यामुळेच आम्हाला इथं म्हणजे आम्हाला हा परमार्थ कळाला. थोडक्यात त्यांच्यामुळे हा परमार्थ आम्हाला कळाला. त्यांच्यामुळे आम्ही आपल्या या वाटेला आलो. नाही तर इकडे तिकडेच भरकटत असतो. रेल्वे जशी रुळावर चालते, कशामुळं? रूळ जर मध्ये तुटलेला असेल तर रेल्वे खाली पडते. तसंच त्यांनी आपल्याला रुळावर चालवलंय. माय बापू, रुळावर चालवण्याचं काम त्यांनी केलंय. असे असणारे संजू भाऊ, रायकर भाऊ, श्रीकांत महाराज सगळेच असतील. सगळ्यांमुळे आपण आम्ही एकत्र जमलो. मृदुंगाचार्यांनी मला साथ दिली. तसेच टाळकरी मंडळी सगळी. आणि टाळकरी आणि मृदुंग नसता तर काय कीर्तन झालं असतं का? मृदुंग आहे म्हणून ही सेवा झाली. टाळकऱ्यांनी टाळ वाजवला, सुंदर असा टाळ वाजवला म्हणून ही कीर्तन रूपी सेवा झाली. गायक असतील तसेच सर्वांनीच. आणि तुम्ही ऐकलं, हे लय महत्वाचे. तुम्ही जर ऐकलं, जर तुम्ही नसले तर मी कुणाला सांगितलं असतं? बिचाराला तुम्ही एक तासभर माझी सेवा, हा बिचारा मी नाही, एक तास आंध्राला सांगावं लागलं असतं. ही सेवा तासभर तुम्ही माझं येड्या गबाळ्याचं काही 4 शब्द ऐकून घेतले. तुमचेही मनापासून आभार मानते. विनेकरींनी पण माझा विना सांभाळला. ते म्हणत असते पोरगी कधी सोडते कीर्तन देऊ जाणे बाई. तुळशीवाल्या बाया असतील, सर्वांचंच मनापासून आभार. त्यांनी तुळशी घेतल्यात मस्तपैकी. विना जर नसता घेतलं तर कीर्तन मला जड झालं असतं ना. त्यांनी माझा तासभर विना सांभाळला. त्यांचंही मनापासून आभार मानते. आणि झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या मायबापांच्या सेवेवर चरणावर समर्पित करते आणि सेवेला स्वल्पविराम देते. Thank you.
तुकाराम 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 विठ्ठल जय जय बोला विठ्ठल जय समर्थ सद्गुरु श्री बाबा, समर्थ सद्गुरु रामदास बाबा, समर्थ सद्गुरु पांडुरंग दादा।